एका सबस्क्रायबर मैत्रिणीने मला एक प्रश्न विचारला आहे की बाळाला दात येताना काय काळजी घ्यावी. चला तर मग पाहूयात. नमस्कार, आपलं टुकटुक गर्ल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत. ते म्हणजे बाळाला दात येत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून आईवडिलांनी काय करावे. 1. दात कधी यायला सुरुवात होते. साधारणतः 6 महिन्यांच्या आसपास बहुतेक बाळांना पहिला दात येतो. काहींना 4 महिन्यांपासूनच लक्षणं दिसू लागतात, तर काहींना 12 महिने होईपर्यंत दात येत नाहीत. पण हे पूर्णपणे नॉर्मल आहे, त्यामुळे उशीर झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. नंबर 2. दात येण्याची लक्षणं. बाळाला दात येत असताना काही लक्षणं दिसतात, जसे की जास्त लाळ गळणे, वस्तू चावण्याची सवय लागणे, हिरड्यांमध्ये खाज व सूज येणे, रात्री झोप न लागणे, कधीकधी ताप किंवा जुलाब. नंबर 3. घरगुती उपाय. या काळात बाळाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया. सर्वप्रथम आपण स्वच्छ थंडसर टिथिंग रिंग बाळाला देऊ शकतो. फ्रीजमध्ये ठेवलेला मऊ कापड बाळाला चावायला द्या. स्वच्छ बोटांनी बाळाच्या हिरड्या हलक्या हाताने मसाज करा. 6 महिन्यानंतर बाळाला मऊ व थंडसर फळांची प्युरी जसे की केळी, सफरचंद देता येते. रात्री झोपताना हलकासा मसाज करून बाळाला शांत करा. आता पाहूया वैद्यकीय दृष्टिकोनातून काय लक्षात घ्यावे. अनेक आईवडील दात येत असताना ताप, सर्दी, सतत जुलाब होत आहेत असं समजतात. पण लक्षात ठेवा, दात येताना हलका ताप किंवा थोडा पातळ शौच होऊ शकतो. पण जास्त ताप, सतत जुलाब किंवा बाळाने दूध पाणी घेणं थांबवलं तर लगेचच डॉक्टरांकडे जा. औषध ही डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय टिथिंग जेल्स किंवा पेनकिलर्स वापरू नका. पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन खूप त्रास होत असेल तेव्हाच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच वापरावेत. साफसफाई. बाळांच्या हिरड्या आणि आलेले मऊ दात गॉजने स्वच्छ करावेत. नंबर 5. डॉक्टरांकडे कधी धाव घ्यावी. खालील परिस्थितीत लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर बाळाला खूप ताप येत असेल, सतत उलट्या किंवा अतिसार होत असेल, खाणेपिणे बाळाने पूर्णपणे बंद केले असेल किंवा खूप सुस्ती व सतत बाळ रडत असेल. मैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच काही जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.